उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत एक अत्यंत मोठं वक्तव्य केलंय। धनंजय मुंडे यांना कोर्टानं एका प्रकरणात क्लीन चिट दिलेली आहे। दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे। त्यात त्यांचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं अजित पवारांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाहीये। त्यांना एक मिनिट, कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये का काही दिलेला आहे। आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो निर्णय आहे आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो। या सरकारमध्ये फौजदार सुद्धा त्यांचे आणि न्यायालय सुद्धा त्यांची आणि चौकशी समिती त्यांच्या, त्यामुळे कोणाला क्लीन चिट दिलेले आहे मिळणार आहे हे आधीच ठरलेलं असतं। ज्या प्रकारामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे। इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं अद्यापता खटल्याचा संपूर्ण निकाल लागतो। एवढे घाई काय झालं अजित पवार? एका गोष्टीच्या वेदना जरूर होतात, कारण का माझी अपेक्षा होती की या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना पण माननीय मुख्यमंत्री म्हणाले की मी अस्वस्थ आहे। या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होतं, कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे, कोण त्यांच्या मागे होतं हे मी म्हणत नाहीये, हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवणेंना विचारा। त्याच्यामुळे मला धक्का बसला। क्लीन चिट कसल्या क्लीन चिट आहेत ह्या? इथे घराच्या घरं उद्ध्वस्त होत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन चिट देत आहेत। काय एवढे ते सत्तेचा प्रेम? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।